देवाचे संसार सुफळ झाला, पण याच्यातले बारीक सूक्ष्मता सांगायचं ठरलं बरं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा प्रारब्ध संपलं, भोगाक्षयात आणि जन्ममरण चुकलं. पण मला हे म्हणायचं, मुक्त होऊन पाणी मिठानं पाणी होऊन राहणं चांगलं का मीठ होऊन त्याचं भजन करणं चांगलं? पण महात्मा मुक्त जरी झाला, जरी सायुज्यता मुक्ती असे मिळत असं म्हणत असाल, ते तर सायुज्यता आठवणा यया ब्रह्मत्वास आठव यया ब्रह्मत्वासीचा पार्था सायुज्याची व्यवस्था ययासीचा नाव चौथा बुद्धी जागेवर आहे आणि त्यानं आमच्या काळापर्यंत ठेवावी तेवढंच मागणं आहे. दुसरं ब्रह्मत्वालाच सायुज्यता मुक्ती म्हणतात. मग ब्रह्मत्व जर झालं, भजन कोणी कोणाचं करायचं? म्हणून महात्मा जरी मुक्त असला तरी मुक्तीत मोठ्या महाराजांनी सांगताना सांगितलं, मुक्तीत आणखी एक पाचवा प्रकार आहे. मधुसूदन सरस्वती म्हणले, मला काय त्यांनी सांगितलं म्हणून सांगतो, त्याला कैवल्य मुक्ती. कैवल्य मुक्ती म्हणजे सर्व सुखाची लहरी लहरी म्हणजे लाट. कोण आहे? ज्ञानेश्वर म्हणजे ब्रह्मरूप आहे. काय वाऱ्यानं लहरी येते म्हणजे लाटा येते, ते पाणीच असतं. पण आपण काय सुनामी सारखं लाटेत काय असतं तसं ते ब्रह्मरूपच असतं. पण दिसायला आपल्याला लाटेच्या रूपाने वेगळे दिसतात आणि भजन करायचे. कैवल्याचा त्याचा पुतळा झाला. कैवल्य निर्गुण निराकार त्याचा पुतळा तयार झाला. कशा करता? त्यांची एकच फक्त वासना असते, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवांचे करे.